नमस्कार. काल साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाच्या जागेवर म्हणजे साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाची जी गलवाडे रोडला 13 एकर जागा लोकसहभागातनं घेतलेली, शासनाने दिलेली ती जागा नाही, लोकसहभागातनं शासनाकडे स्मारक मागणी करत होतं. आपण त्याचा पाठपुरावा केला गेली अनेक वर्ष, पण मात्र जागा न मिळाल्यामुळे त्याची विविध कारणं आहेत. पण त्याच्यामुळे जे काही असेल ते आपण त्याच्यावर न बोलता आपण मी तुम्हाला फक्त एवढं सांगू इच्छिते की लोकांना असं वाटलं की हे काम व्हावं, लोकांना वाटलं की हे लोककल्याणाचं काम आहे आणि त्याच्यामुळे लोकांनी सहभाग दिला आणि अगदी 10 रुपयापासून तर 50,000पर्यंत तर लाखापर्यंतची मदत झाली आणि साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाने ही जागा खरेदी केली. ही अतिशय खडकाळ आणि मुरमाड जागा होती की ज्या जागेवर मातीचा कण देखील नव्हता, पूर्ण खडक आणि मुरुम त्या जागेवर होतं. त्या जागेच्या अवतीभोवतीच्या लोकांनी देखील शेती करणं सोडलं होतं, असं एकूण त्या ठिकाणी परिस्थिती होती. त्या जागेवर आपण पाणी जिरवणं, पाणी अडवणं असे विविध प्रयोग केले. त्या ठिकाणी आपण आधी गवत उगू दिलं, तिथली चराई बंद केली. त्या ठिकाणची जी गावं आहेत म्हणजे त्या आजूबाजूला जी गलवाडे किंवा धार वगैरे ही जी गावं होती त्या गावातल्या लोकांना जाऊन भेटलो. तिथले चराई करणारे जे आहेत त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांना म्हशी आणि गाईमध्ये टाकू नका बाबा, तिथं जरा आम्ही पर्यावरण निसर्गाचं संवर्धन करण्याचा प्रयत्न करतोय असा संवाद केला. त्यांनी पण त्याला प्रतिसाद दिला आणि तिथली चराई बंद झाली. त्या ठिकाणी विविध प्रकारचे गवत उगू लागले. त्या गवतांच्या मुळांमुळे त्या जमिनीची पोत हळूहळू सुधारू लागली. थोडं पाणी तिथं जिरायला लागलं. त्यानंतर लोकसहभागातनं आपण तिथं 11,000 झाडं लावून घेतली. साने गुरुजी कर्मभूमी स्मारकावर झाड लावणं म्हणजे सोपी गोष्ट नाही, कारण त्या ठिकाणी मॅन्युअली खड्डाच होत नाही. म्हणजे कोणीतरी जाऊन कुदळ पावडीने खड्डा करू तिथं शकत नाही, तिथं JCBनेच खड्डा करावा लागतो. JCBने आपण खड्डे केले. त्यानंतर आपण गावातून म्हणजे ज्या ज्या ठिकाणी कामं चालू होती त्या ठिकाणी कोणाच्या तरी जे काही पाया खंदीतनं म्हणा किंवा कुठून जी काळी माती निघत होती त्या काळी मातीच्या आतापर्यंत 450च्या पुढे आपण ट्रॅक्टर माती आपण स्वखर्चाने साने गुरुजी कर्मभूमी स्मारक या संस्थेने स्वखर्चाने ती माती कर्मभूमी स्मारकाच्या जागेवर टाकून घेतली. आणि मग ती माती टाकून घेतली, ते झाडं, मग त्याच्यासाठी जीवामृत तयार करणं असे विविध प्रयत्न करत अगदी उन्हाळ्यामध्ये टँकरने पाणी देणं, कारण आपल्याकडे वीज नव्हती त्यावेळेला, सुरुवातीला आपल्याकडे बोर नव्हता. मग आपण लोकसहभागातनं बोर करून घेतला. थोडंसं विहिरीचं काम केलं. विहिरीचं काम आपलं पैशांअभावी पुन्हा अपूर्ण राहिलं. त्या विहिरीला पाणी लागलं, बोरला पाणी लागलं. पुन्हा विजेचा प्रश्न होता. तर विजेचे आपण स्वतः 22 खांबे सुरुवातीच्या टप्प्यात आणून घेतले. मग पुन्हा कृषीची लाईट आहे म्हणून तो प्रश्न निर्माण झाला. असं आपण प्रयत्न करत म्हणजे ती जी खडकाळ जागा आहे त्या जागेवर एक नंदनवन फुलवणं, त्या जागेवर पर्यावरणाचं संवर्धन करणं याचा प्रयत्न आपण आतापर्यंत करत आलो. आता साधारण 2007 पासून साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाचे विविध ॲक्टिव्हिटी चालू आहेत. त्याच्यातली प्रमुख ॲक्टिव्हिटी आहे ज्याच्याबद्दल मी एकदा स्पेशल कधीतरी तुमच्याशी बोलेल, ती 26 ते 31 मेच्या दरम्यानमध्ये होणारी, मे महिन्यात होणारी ही श्रमसंस्कार छावणी. ज्या छावणीमध्ये आम्ही तरुणांना समाजा आणि कुटुंबाप्रती जबाबदारीने वर्तन करायला शिकवतो, भान त्यांच्यामध्ये निर्माण करतो. त्यांना पालकांप्रती, समाजाप्रती, कुटुंबाप्रती जबाबदारीने त्यांनी वर्तन करावं आणि अधिकारांच्या बरोबर स्वतःची कर्तव्य देखील समजून घ्यावीत याचं भान त्या श्रमसंस्कार छावणीमध्ये त्यांच्यामध्ये निर्माण केलं जातं. आणि साने गुरुजी कर्मभूमी स्मारक ह्या छावणीनंतर देखील ह्या मुलांच्या ज्या क्षमता असतील त्या क्षमता विकासासाठीचं प्रयत्न करत राहतं, काम करत राहतं. वयात येणारी मुलं, मासिक पाळी व्यवस्थापन, महिलांच्या आरोग्याचे प्रश्न, डोमेस्टिक व्हायलन्सचे प्रश्न, अशा विविध प्रश्नांवर साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाच्या ॲक्टिव्हिटी पण सुरू आहेत. आणि त्या ॲक्टिव्हिटींना रचनात्मक स्वरूप देण्यासाठीचं कर्मभूमी स्मारकात वाचनालयापासून तर प्रशिक्षण केंद्रापासून असं विविध हे होणं हे आपलं एक स्वप्न आहे. तर ही जागा जी 2 किलोमीटर म्हणजे गावापासून 2 ते 2.5 किलोमीटर लांब अंतरावर आहे. तर त्याचं कारण असं आहे की आपल्याला काही छोटी गावात जागा मिळून एक छोटा पुतळा उभारला, तिथं साने गुरुजींची आरती करायची नव्हती. तर साने गुरुजींनी जो मूल्य संस्काराचा विचार दिला, व्हॅल्यूज सांगितले ज्याची आज सर्वात जास्त गरज आहे, तर त्या व्हॅल्यूजला आपल्या जगण्यात आणून आपल्या जगण्यामध्ये आनंद निर्माण करणं आणि आपलं जगणं माणूस म्हणूनचं अधिक समृद्ध करणं हा आमचा प्रयत्न आहे. आणि त्या प्रयत्नात म्हणजे मी देखील श्रमसंस्कार छावणीतूनच तयार झालेली व्यक्ती. तर
हे लक्षात घ्या की आपण ते म्हणजे साने गुरुजींचा जो मूल्यसंस्कार होता, जे व्हॅल्यूज गुरुजींनी शिकवले, जी शाश्वत मूल्य होती, ती अधिकाधिक तरुणांमध्ये, महिलांमध्ये, लोकांमध्ये रुजावीत, याच्यासाठी कर्मभूमी स्मारकाने विविध ॲक्टिव्हिटी चालवण्यासाठी, विविध ॲक्टिव्हिटी त्याच्यातनं व्हाव्यात. साने गुरुजी आणि त्यांच्या समकालीन असलेली जी कोणी त्यावेळेला माणसं होती, त्या सगळ्या माणसांचं ह्या स्मारकामध्ये म्हणजे ते प्रतीक असावं, असं जरा आपण विचार केला आणि ह्या जागेवर आपण स्मारक उभारण्याचा निर्धार केला. आपण शासनाचा पाठपुरावा करतोय. अगदी देवेंद्र फडणवीस त्यावेळेला मुख्यमंत्री होते तेव्हापासून, तर पर्यटन मंत्री जयकुमार रावल होते त्यांच्यापासून, तर असे अनेक पाठपुरावे आपले सुरू आहेत. पाठपुरावे सुरू आहेत. ह्या 16-17मध्ये जागा खरेदी केल्यानंतर देश अनेक संकटांना तोंड दिलं. आपण कोरोनासारख्या मोठ्या संकटाला तोंड दिलं. त्यावेळेला कर्मभूमी स्मारकाने कोरोना काळामध्ये लोकांना मदत करण्याचं ठरवलं, कारण लोक महत्त्वाची आहेत. आधी लोक महत्त्वाची होती. त्यावेळेला आपण शासनाकडे मदत नाही मागितली, तर आपल्याकडे जमा असलेली रक्कम आपण लोकांना दिली. आणि त्यावेळेला आपण मानस मित्र म्हणून पण गावामध्ये काम केलं आणि त्यावेळेला लोकांना जी बोलण्याची गरज होती, संवादाची गरज होती, त्यासाठी आपण काम करत राहिलो कोरोना काळामध्ये. अशा पद्धतीने आपण काम करत राहिलो. काय झालं की हे आता सगळं थोडं डिटेल याच्यासाठी सांगते की काल आपल्या जागेवर साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाच्या जागेवर आग लागली. याच्यापूर्वी पण आग लागली होती, पण ती आग लागली होती असं आपल्याला म्हणता येईल. काल मात्र आग लावली गेली हे मात्र अतिशय स्पष्ट आहे. म्हणजे कोण त्या विध्वंसक प्रवृत्ती आहे की ज्यांना हे निर्माणचं काम सहन होत नाही, त्या शोधाव्या लागतील. त्या शोधाव्या लागतील आणि ते शोधणं आपण अंबनेरकर म्हणून, खानदेशकर म्हणून आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी असं मला वाटतं. कारण अगदी साधा मुद्दा होता. म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे की आमच्याकडे म्हणजे आग लागल्यानंतर जेव्हा आम्हाला कळलं की स्मारकाच्या जागेवर आगीचे धुराळे दिसत आहेत, त्यावेळेला आम्ही जेव्हा तिकडे गेलो, त्यावेळेला असं लक्षात आलं की सर्वात आधी आमचं टॉयलेट जाळली गेली. म्हणजे साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाच्या ठिकाणी निवासी शिबिरं आम्हाला आता आमच्या हक्काच्या जागेवर घेता यावी, यासाठी आम्ही लोकसहभागातनं काही निधी जमा करून टॉयलेटची उभारणी करत होतो. त्यासाठी जे आधी आमचे 2 तिथं टॉयलेट बाथरूम होते ते तिथं जाळले गेले. जवळजवळ 12 फूट उंचीचं आणि 4 माणसांना हलवता येणार नाही एवढं जड टॉयलेट. ते कोणीतरी सिगरेट प्यायला आला असेल आणि त्याच्या चिंगीने ते जळेल हे शक्य नाही, तर ते टॉयलेट जाळलं गेलं. तिथं जी लाकडं आम्ही जमा केलेली होती, अगदी मोठी मोठी लाकडं होती. साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाचे जे अध्यक्ष आहेत प्राचार्य ए जी सराफ सर, अरविंद सराफ सर, त्यांच्या घरून त्यांचे जे दुकानाचं काम झालं तिथून आम्ही आणलेली ती अशी मोठी मोठी लाकडं होती. ती जाड लाकडं, ती देखील अशा छोट्या ठिणगीने पेटणार नाहीत. काल सकाळची वेळ होती. त्या सकाळच्या वेळेस साधारण 9च्या काळा दरम्यानमध्ये आग लागली. आमच्या तिथं असलेला कामाला जो माणूस आहे तो नेमका काल सुट्टीवर होता. तो सप्तशृंगीच्या गडावर देवीच्या दर्शनासाठी गेलेला होता आणि त्याच वेळेला हे कोणीतरी समाजकंटकाने, कोणीतरी द्वेषाने भरलेला माणूस, या माणसाने, व्यक्तीने, त्याला माणूस म्हणावं का हा पण माझ्यासाठीचा प्रश्न आहे. मी शिव्या देऊ शकत नाही त्याला, कारण मी आणि ते आणि आम्ही असं आम्हाला एका लाईनीत यायचं नाही. आमचे ते संस्कार नाहीत. पण मात्र चीड येते आता की मुद्दा प्रश्न काय झाला माहिती का, की आमचे टॉयलेट जळाले. ते आमचं एक 5-50 हजाराचं नुकसान झालं. पण मात्र आमचं पैसे कोणीतरी देईल, पुन्हा टॉयलेट उभे राहतील. लाकडं जळाली तिथं असलेली. पण मुख्य नुकसान काय झालं की आम्ही मागच्या वेळेस आग लागल्यानंतर पुन्हा JCBने काम करून त्या ठिकाणी प्रचंड मेहनत घेऊन जी पुन्हा झाडं लावलेली होती, 2000 झाडं आम्ही त्या ठिकाणी जगवलेली होती, ती 2000 झाडं आमची नष्ट झाली. काय करायचं? आमची 50,000 रुपये लगेच येतील आणि कदाचित लगेच टॉयलेट उभं राहील. पण मात्र 3 वर्ष म्हणजे ते आग लागल्यानंतर 3 वर्ष आम्ही अतिशय मेहनत घेऊन उभी केलेली ही झाडं आमची जळाली. आम्ही काल साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाची सर्वी म्हणजे ज्यांना कळालं ती सगळी, म्हणजे किशोर महाजनपासून तर शुभम जो आमचा लकी म्हणून आमचा मित्र आहे लकी, डॉक्टर अतुल चौधरी, डॉक्टर दिनेश पाटील, संध्याकाळी मिलिंदबाई, गोपाळ नेवे सर 40 गावातनं धावपळ करत तिथं म्हणजे पोचले. नगरपालिकेचे कर्मचारी तिथं आले. जे टँकर साने गुरुजी स्मारकाच्या जागेवर झाडांना पाणी पुरवतात, ती टँकरवाली माणसं आमच्या मदतीसाठी तिथपर्यंत पळाली, धावपळ पळत आली. अग्निशमन दलाची माणसं नगरपालिकेची लगेच तिथं पोचली.
हे सगळे तिथं पटापट धावत पळत पोचले. आमचा तुषार पाटील म्हणून मित्र तिथं पोचला. एकनाथ म्हणून दिनेश पाटील सरांकडे जो कामाला आहे तो मुलगा तिथं पोचला. मी तिथं पोचली. असे सगळे सहकारी म्हणजे सगळे सहकारी तिथं धावत पडत पोचले आणि अक्षरशः आम्ही पायाने याच्याने म्हणजे आम्ही वेड्यासारखं ती आग विझवण्याचा प्रयत्न करत होतो. आणि नंतर पाणी आलं, मग पाण्याने आम्ही ते विझवण्याचा प्रयत्न केला. आम्हाला विचारा तुम्ही, मागील 3 वर्षामध्ये आम्ही ती झाडं किती मेहनतीने जगवली. पुन्हा आम्ही तग धरण्याचा प्रयत्न केला. मला ज्याने आग लावली त्याच्यापर्यंत जर हा व्हिडिओ गेला तर काय भेटलं? अरे तुला टॉयलेट जाळायची गरज नव्हती ना बाबा. तुला नुकसान करायचं होतं ना आमचं. उचलून घेऊन जायचं होतं ना टॉयलेट, तिथून फोडून टाकायचं होतं त्याला. पण तू जो टॉयलेट जाळण्याचा जो मूर्खपणा केला, ती आग झाडांपर्यंत पोचली. आणि आज आमचं 3 वर्षाची मेहनत, 3 वर्षाचं जे आम्ही नंदनवन फुलवलेलं होतं, म्हणजे पहिली आग लागली होती तेव्हा कोणीतरी आम्हाला असं वाटलं होतं की कोणीतरी मूर्ख घुसला असेल, काहीतरी सिगरेट विडीतनं ती लागली असेल. तर हा मुद्दा समजून घ्या तुम्ही. ही जागा जी आम्ही गावाच्या बाहेर 2-2.5 किलोमीटरवर घेतली ना, तर ती जागा गावाच्या बाहेर घेण्याचं मुख्य कारण हे की आम्हाला तिथं पर्यावरण फुलवायचं आहे. आम्हाला तिथं मुलांची संस्कार शिबिरं घ्यायची आहेत. आम्हाला तिथं व्हॅल्यूज जगवायची आहेत. चांगली व्हॅल्यूज तरुणांमध्ये, महिलांमध्ये, मुलांमध्ये निर्माण होईल याच्यासाठीचा प्रयत्न करायचा आहे. एक आनंद आणि समृद्ध देणारा समाज कसा निर्माण करता येईल किंवा कसा तसा हे करता येईल याच्यासाठीचा आम्हाला तिथं प्रयत्न करायचा. तिथं फक्त पुतळा उभा करायचा नाही गुरुजींचा, त्यासाठी ती जागा तिथे. असे जे सगळे ट्रेनिंग सेंटर्स वगैरे असतात तुम्ही बघितले असतील, KVK असेल, कृषी विज्ञान केंद्र जे असतील किंवा असे प्रशिक्षण केंद्र असतील, हे शक्यतोवर गावापासून 10-10, 15-15 किलोमीटर बाहेरच असतं. अगदी तसंच आपली साने गुरुजी स्मारकाची जागा देखील गावापासून बाहेर आहे. तर तुम्ही हा मुद्दा लक्षात घ्या. तुम्ही साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाच्या जागेकडे एकदा जाऊन बघा. प्रचंड खराब रस्ता आहे. शिरीष दादा आमदार असताना त्यावेळेला आमदार निधीतून तो रस्ता तयार झाला होता जेव्हा आम्ही जागा घेतली तेव्हा. पण त्या रस्त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक जड वाहनं त्या रस्त्यातून वापरतात. पुन्हा तो अजून वेगळा विषय आहे. त्याच्यामुळे त्या रस्त्यावर प्रचंड म्हणजे अगदी कमरेपर्यंत असे खड्डे पडलेले आहेत. आता तरी उन्हाळ्यात ठीक आहे, पावसाळ्यात त्या रस्त्यावर पाणी भरतं. प्रचंड हाल होतात आमचे त्या रस्त्याने जाण्याचे. मी तर 2दा पडली त्या ठिकाणी गाडीवर. अशा परिस्थितीमध्ये आम्ही ती झाडं जगवतो. काल देखील अग्निशमनची गाडी यायला वेळ लागला. टँकरवाले आमच्याकडे येत नाही कारण तो रस्ता खराब. आम्ही हे सगळं लोकसहभागातून निर्माण करतो, लोकांच्या मदतीने उभं करतोय. लोकांच्या 10-20 रुपयातनं मदत उभं करतोय. लोक त्यांच्या कष्टाचे पैसे आम्हाला देत आहेत. त्या पैशांचं योग्य युटिलायझेशन, त्यांचं योग्य ठिकाणी वापर, लोककल्याणासाठीचा वापर, असं आमचं सगळं काम चाललेलं आहे. तर मित्रांनो, माझी हे विनंती तुम्हाला, तुम्ही कर्मभूमी स्मारकाच्या जागेला जरूर भेट द्या. हे काय काम चाललं आहे ते समजून घ्या. आमच्या ॲक्टिव्हिटी समजून घ्या. आमच्या ॲक्टिव्हिटीत काही तुम्हाला अडचणी असतील तर त्या समजून घ्या. त्याच्याबद्दल तुम्ही आमच्याशी बोलू शकतात. पण मात्र प्लीज असं नुकसान करू नका. प्लीज नुकसान करू नका. बोला, संवाद करा. खटकतं काय ते सांगा. पण मात्र पर्यावरणाचं, वृक्षांचं, झाडांचं नुकसान करू नका. ते भरून निघायला प्रचंड वेळ लागतो. हे जरा समजून घ्या. ह्या एप्रिल आणि मे आमचा अतिशय म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, आम्ही झाडांची प्रचंड काळजी घेतो. टँकरने पाणी द्यावं लागतात. आता आमची विजेचं काम आमचं होणार आहे. आमची 24 तास कदाचित लाईट राहील. आम्हाला सौरचं पॅनल पण त्या ठिकाणी बसवायचं आहे. आमचं आता मे महिन्यात 26 ते 31 मेला पुन्हा आम्ही 100 मुलांचं तिथं शिबिर तर घेणारच आहेत. तुम्ही टॉयलेट जाळले म्हणजे काय, आम्ही पुन्हा काहीतरी करू व्यवस्था. कारण जाळणारे जाळत राहतात, विध्वंस करणारे विध्वंस करत राहतात, जगवणारे जगवत राहतात. निसर्ग मात्र जगवणाऱ्यांच्या सोबत असतो.
परमेश्वर मात्र जगवणाऱ्यांच्या सोबत असतो. हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. मी पापपुण्याचं भाषा करत नाही, मी पापपुण्याची भाषा करत नाही, पण मात्र माणूस म्हणूनची ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे की तुम्हाला झाडांना किंवा त्या ठिकाणी असलेल्या वस्तूंना आग लावावीशी वाटते, नष्ट करून टाकावं असं वाटतं. ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. तर याचं तुम्ही जरा काय म्हणता आपण, याची सगळी हेच आमची भूमिका समजून घ्या. कर्मभूमी स्मारकाच्या भूमिकेबद्दलचे तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही जाणून घ्या, आम्हाला विचारा. तुमच्या अडचणी असतील त्याही विचारा, तुमचे सजेशन्स सांगा, तुमच्या मदती सांगा, सहकार्य करा. आणि ह्या 2 महिन्यामध्ये आम्हाला जे काही झाडं जगवण्यासाठीची जी काही मदत हवी आहे किंवा एकूणच ह्या सगळ्या याच्यासाठी आम्हाला तार कंपाऊंड पण आता त्या ठिकाणी करायचं आहे. कारण आम्ही DPTCकडे, आमच्या लोकप्रतिनिधींकडे, आपले पालकमंत्री गुलाबराव पाटलांकडे, सर्वांकडे अगदी आम्ही फेऱ्या मारतो आहे. आमचं काम आहे, आम्ही करतो आहे. त्यांच्या हृदयाला आमचा कधी हात पोचेल आणि आमच्या वेदना त्यांना कळतील ते देव जाणो. पण मात्र आम्ही आमचे प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत. आम्ही शासनासोबत पण संवाद करतो आहे आणि आम्ही लोकांसोबत पण संवाद करतो आहे. पण लोकांच्या बाजूने आम्ही प्रचंड आनंदी आणि म्हणजे आम्हाला आनंद आहे, कारण तिथं आम्ही अपयशी नाही आहेत आणि तिथं मी निराश पण नाही आहे. कारण कॉमन मॅनने आम्हाला 2016-17 जागा खरेदीपासून, 11,000 झाडं जगवण्यापासून, माती आणण्यापासून, खड्डे करण्यापासून, तिथलं खतपासून सोपं नाही आहे. झाड लावणं सोपं असतं, झाड जगवणं कठीण आहे. विहीर करण्यापासून, बोर करण्यापासून, विजेच्या खांब्यांपासून तर आमच्या ॲक्टिव्हिटीपासून हे सगळं काम आम्हाला लोकसहभागातून आमचं चालतं. आम्हाला काही कोणी एक व्यक्ती येऊन मोठी मदत देईल असं नसतं. तर आम्ही छोट्या छोट्या मदती याच्यातनं गोळा करत असतो आणि अनेक ठिकाणी कर्मभूमी स्मारकाची छावणीतनं जी गेलेली मुलं आहेत ती त्यांच्या भागामध्ये लोकांच्या जगण्यात आनंद आणि समृद्धी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाची आमची भूमिका समजून घ्या आणि याच्या पुढच्या काळात आग लावणारे जे कोणी असेल त्यांच्यापर्यंत माझा हा व्हिडिओ पोचवा. जरा वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. धन्यवाद.